महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्क. सत्य बातमी, ठाम भूमिका. नीट पेपर फुटी व विद्यार्थ्यांवरील कथित लाठीमाराच्या निषेधार्थ नवापूर बंद. संमिश्र प्रतिसाद. व्यापारी आस्थापने राहिली बंद. वंचित बहुजन आघाडीच्या बंदच्या हाकेला विविध राजकीय सामाजिक संघटनांचा पाठिंबा. शहरात कडक पोलीस बंदोबस्त. नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी तसेच दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीमाराच्या निषेधार्थ गुरुवारी नवापूर शहरात बंद पाळण्यात आला. या बंदला शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. अनेक व्यापारी आस्थापने, दुकाने व व्यावसायिक प्रतिष्ठाने स्वयंस्फूर्तीने बंद ठेवण्यात आल्याने शहरातील व्यवहारांवर काही प्रमाणात विपरीत परिणाम झाला. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी दिलेल्या महाराष्ट्र बंदच्या हाकेला प्रतिसाद देत नवापुरात विविध राजकीय, सामाजिक, व्यापारी व व्यावसायिक संघटनांनी जाहीर पाठिंबा दिला. सकाळपासूनच बंदच्या पार्श्वभूमीवर शहरातील अनेक बाजारपेठा शांत दिसून आल्या. मात्र तालुक्यातील चिंचपाडा, विसरवाडी आणि खांडबारा या प्रमुख बाजारपेठांमध्ये बंदचा विशेष परिणाम दिसून आला नाही. या ठिकाणी दुकाने, व्यापारी आस्थापने आणि दैनंदिन व्यवहार नेहमीप्रमाणे सुरू असल्याने जनजीवन सुरळीत राहिले. बंद यशस्वी करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी शहरात फिरून नागरिक, व्यापारी व व्यावसायिकांना हात जोडून शांततेच्या मार्गाने बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. यावेळी तालुका प्रवक्ते वसंत पेंढारकर, युवा अध्यक्ष उमेश पवार, अजय चव्हाण, विकी बिराडे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या बंदला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष, भारत आदिवासी पार्टी, मुस्लिम एकता असोसिएशन यांच्यासह विविध सामाजिक व राजकीय संघटनांनी पाठिंबा दर्शविला. दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखत परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले. आंदोलनकर्त्यांनी नीट पेपरफुटी प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी तसेच दिल्लीतील आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीमाराची जबाबदारी निश्चित करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी ठाम मागणी केली. बंद दरम्यान शहरात शांततापूर्ण वातावरण राहिले असून नागरिकांनीही संयम राखत आंदोलनाला संमिश्र प्रतिसाद दिला. महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्कसाठी अजय राजपूत, नवापूर. आणि नवापूर शहरामध्ये बऱ्याच गल्लीत फिरलो, एरियात फिरलो. मुख्य मार्गापासून प्रत्येक गल्लीमध्ये या ठिकाणी मोठे दुकानदारांकडून, व्यापाऱ्यांकडून मोठे सहकार्य लाभलेले आहे वंचित बहुजन आघाडीच्या बंदला. आणि या ठिकाणी काँग्रेस असतील, राष्ट्रवादी असतील, कम्युनिस्ट पक्ष असतील व इतर ज्या संघटना असतील, शरद पवार चंद्र गट असतील, यांच्याकडून देखील मोठ्या प्रमाणामध्ये पाठिंबा मिळाला होता. त्या अनुषंगाने या ठिकाणी शांततामय लोकशाही मार्गाने या ठिकाणी बंद हा लगभग कुठेतरी संपूर्णपणे यशस्वी झालेला आहे. कडकडीत बंद राहिल्यामुळे मी नवापूरवासियांचे पुन्हा आभार व्यक्त करतो आणि असेच पुढे सहकार्य प्रत्येकाला आपल्या परीने आपण करत राहावं हीच सगळ्यांना विनंती करतो. आणि पुढील काळामध्ये या काही झालेल्या जी घटना होती त्यांच्या निषेधार्थ आपण जे काही हे बंद किंवा पुकारले होते त्या बंदमुळे आता कुठेतरी शासनावरती मोठ्या प्रमाणात दबाव निर्माण होईल. आणि त्या दबाव निर्माण झाल्यामुळे ज्या काही गोष्टी कायदा सुव्यवस्था सुधारतील त्याच्यामुळे हा विषय आज पाडण्यात आला होता. आणि नवापूरकरांनी मोठी साथ दिल्याबद्दल मी त्यांचे खूपच आभार व्यक्त करतो. सप्रेम. जय भीम, जय हिंद. पक्षा अल्पसंख्यक सेल का कार्याध्यक्ष ये निवेदन देता हूँ कि दिल्ली के अंदर जो हमारे स्टूडेंट, हमारे देश का भविष्य जो अनशन पे बैठा है और जो नीट पेपर लीक हुए उसके बारे में उन पे जो लाठीचार्ज हुआ है उसके विरोध में हम व्यापारी नवापुर बंद किया है. और मैं सभी व्यापारियों से का शुक्रिया अदा करता हूं कि उन्होंने नवापुर संपूर्ण बंद किया है. और एक मेरी मांग है कि नवापुर व्यापारी एसोसिएशन को फिर से नए ओहदेदार नियुक्त किया जाए. बहुत सालों से एक ही ओहदेदार इसी पद पे नियुक्त है, उनको बदला जाए. और जमीयत उलमा हिंद की तरफ से हम इस आंदोलन को सपोर्ट करते हैं और नवापुर व्यापारी एसोसिएशन भी इस आंदोलन को सपोर्ट करता है. जय हिंद, जय भारत. दिल्ली येथे एका महिन्यापासून नीट पेपर लीकच्या विरोधात जे विद्यार्थी प्रोटेस्ट करत आहेत, आंदोलन चालू आहे, त्या निमित्ताने ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून महाराष्ट्र बंदची हाक दिली. आणि त्या बंदला या नवापूर मधून वंचित बहुजन आघाडीच्या टीमने निवेदन देऊन बंदची हाक दिली होती. त्याला सगळे व्यापारी बंधूंनी व नवापूरकरांनी साथ दिला आहे. तसेच या इतर पक्षांनी पाठिंबा दिला आहे या बंदला. तसेच
या नीट पेपर लीकमुळे जे विद्यार्थ्यांचे नुकसान झालेले आहे, या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेली आहे, त्याबद्दल धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा व पंतप्रधान यांनी सुद्धा ज्या दिल्लीवर बसलेल्या प्रोटेस्ट करणाऱ्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झाला, त्यांना मारण्यात आले, कोणाचे डोके फोडण्यात आले, ते सगळे आपले भारताचे भविष्य आहेत आणि त्यांच्यावर लाठीचार्ज होतो, याचे उत्तर, याची अकाउंटेबिलिटी, याची जिम्मेदारी ही गृहमंत्री अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांनी घ्यावी आणि त्यांनी याचं उत्तर द्यावं व त्यांनी पण राजीनामा द्यावा, अशी आमच्या सर्वपक्षीय दलाकडून सरकारला मागणी आहे. एका महिन्यापासून दिल्ली येथे जंतर मंतरवर नीट व टीईटी पेपर फुटीच्या अनुषंगाने जे काही विद्यार्थी आज देशाचे युवक तसेच युवा वर्ग उपोषणावर बसलेले आहेत, त्याच माध्यमाने वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या महाराष्ट्र बंदला हाक देत नवापूर वंचित बहुजन आघाडीतर्फे संपूर्ण कार्यकर्त्यांतर्फे आज नवापूर बंद आणि नवापूरच्या सर्व पक्षी संघटनांनी पाठिंबा दिलेला आहे. तसाच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातर्फे सुद्धा आज वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा दिलेला आहे आणि समस्त व्यापारी बंधूंनी या बंदच्या हाकेला साथ दिलेली आहे, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद.